वेलकम टू द मास्टर सत्य माइंड सेशन, एव्हरीथिंग अबाउट माइंड. सर्वांचं स्वागत. आजचा विषय आहे हिप्नॉसिस. हिप्नॉसिस म्हणजे काय? संमोहन. विषय हा थोडा माइंडचा जरा गूढ आहे. हिप्नॉसिस म्हणजे संमोहन. आता संमोहनामध्ये दोन भाग आहेत, एक संमोहन आणि एक आत्मसंमोहन. आत्मसंमोहन म्हणजे सेल्फ हिप्नॉसिस आणि संमोहन म्हणजे हिप्नॉसिस. तर आज आपण या विषयावर जरा सविस्तर जाणून घेऊया. हिप्नॉसिस म्हणजे काय, हिप्नॉटिझम म्हणजे काय, किंवा संमोहन म्हणजे काय. संमोहन म्हणजे काय? एखादी व्यक्ती आपल्याला संमोहन करतो. म्हणजे नेमकं काय करतो, आपण आपल्या माइंडने ना त्या व्यक्तीचे सजेशन्स ऐकतो. जेव्हा आपण माइंड जो आहे त्या व्यक्तीचे सजेशन ऐकत असतो, तर आपला कॉन्शियस माइंड जो आहे तो कॉन्शियस माइंडला तो लुप्त करतो. म्हणजे कॉन्शियस माइंडला लुप्त करून सबकॉन्शियस माइंडला जागृत करतो. म्हणजे तुमचं कॉन्शियस माइंड लुप्त होऊन सबकॉन्शियस माइंड जागा होतं. आता सबकॉन्शियस माइंडची पॉसिबिलिटी काय काय हे तर तुम्हाला माहिती आहे, गेल्या सेशनमध्ये झालं होतं. आपले जन्मल्यापासून ते मृत्यूपर्यंत, किंवा हिप्नॉटिझममध्ये असाही प्रसंग आहे की तुम्हाला गत जन्माचे म्हणजे पूर्वजन्माचे सुद्धा तुम्हाला आठवू शकतात. तर हे जे आपले स्मरण आहेत, स्मृती आहेत, हे आपल्या सबकॉन्शियस माइंडमध्ये कुठेतरी रेकॉर्डेड असतात. मग हिप्नॉसिसमध्ये हिप्नॉटिस्ट जो आहे तो काय करतो, आपलं कॉन्शियस माइंडला लुप्त करून डायरेक्टली आपलं सबकॉन्शियस माइंड जागृत करतो. आणि सबकॉन्शियस माइंड जागृत करून मग तुम्हाला जे काही असेल, तुमचे जे काही प्रश्न असतील किंवा जे काही तुमच्या समस्या असतील, डायरेक्टली त्या समस्यावर तो थेट संवाद साधू शकतो. म्हणजे हिप्नॉटिझम हा कशासाठी वापरला तो हे सर्वसाधारण आपण जाणून घेऊया. मानसिक आजार, प्रत्येकाला ना काहीतरी मानसिक आजार असतो. पण तो मानसिक आजार जेव्हा एक लिमिटपेक्षा पुढे जातो, म्हणजे कसं, काही लोकांना निद्रानाशाचा त्रास असतो, काही लोकांना अनामिक भीती वाटत असते. हे मानसिक समस्या ज्या असतात, मग ते जेव्हा एका लिमिटपेक्षा पलीकडे जातात, तेव्हा माणूस हिप्नॉटिझम म्हणजे हिप्नॉसिस किंवा सायकॅट्रिस्टकडे त्याला घेऊन जातो. त्यावेळेस तो व्यक्ती काय करतो, हिप्नॉटिस्ट किंवा सायकॅट्रिस्ट काय करतो असतं म्हणजे ना, तुमचं कॉन्शियस माइंड लुप्त करून तुमच्या सबकॉन्शियस माइंडद्वारे तुम्हाला जो भीती वाटायचा प्रसंग होता, किंवा जे काही तुमच्या मानसिक समस्या असतील, बरेच असतात मानसिक, निद्रानाश असतो, भीती असतो, लैंगिक समस्या असते, किंवा चिडचिडेपणा असतो, राग, अतिराग, चिडचिडेपणा, किंवा माणूस स्तोत्रसुद्धा बोलतो कधी कधी. तर हे समस्या सुरुवात कुठं झाली? कारण ह्या समस्येच्या मुळाशी जावं लागतो. कारण मानसिक समस्येला औषधोपचार तूर्त तरी नाही आहे. त्यामुळे ना मानसिक समस्येला तुमच्या सबकॉन्शियस माइंडमध्ये जाऊन त्याचा उपचार करावा लागतो. तर हिप्नॉटिस्ट काय करतो, तुमच्या सबकॉन्शियस माइंडमध्ये जाऊन मग ज्या वेळेस तुम्हाला तो प्रसंग उद्भवला सुरुवातीला, तर तिथं जाऊन तिथून तुम्हाला त्यांनी ॲटो सजेशन्स किंवा स्वतः सजेशन देऊन तो जो आहे समस्या तो पूर्ण घालवतो. हे हिप्नॉटिस्ट आपल्याला करायचा प्रकार, ह्याला म्हणतात संमोहन. ह्याच्यामध्ये दुसरा एक प्रकार आहे आत्मसंमोहन. आत्मसंमोहन म्हणजे काय? आपण स्वतःहून संमोहित होणे. स्वतःहून संमोहित होणे. तर तुम्हाला वाटत असेल स्वतःहून संमोहित कसं होतो आपण? तर ऑलरेडी तुम्ही सर्व कोणत्या ना कोणत्या गोष्टीशी संमोहित झालेले आहात. क्लिअरली एक्झाम्पल म्हणलं तर ना, तुम्ही सर्वजण तुमच्या मोबाईल फोनशी संमोहित झालेला आहात. बरोबर ना? सर्वजण तुमच्या मोबाईल फोनचे संमोहित झाले. सकाळी उठलं की फोन पाहिजे,
फोन जरा दिसला नाही की जीव कासावीस होतो. फोनची बॅटरी संपत आली की आपला जीव गेल्यासारखं होतं. आपला फोनशी आपला तेवढा काहीही संबंध नसतो, त्याच्यामध्ये तेवढा काहीही नसतो की आपण संमोहित होतो. मोबाईल नेहमी हातात पाहिजे, मोबाईलची बॅटरी फुल पाहिजे, मोबाईलमध्ये नेट राहायला पाहिजे, गरज काहीही नाही, पण आपण त्याचे संमोहित झालो आहोत. संमोहित झालं आपलं असं वाटतं की ते जे आहे ते अत्यंत गरजेचं वाटतं. आता हे झालं संमोहना बाबतीत, म्हणजे मोबाईलच्या बाबतीत. आपण एखाद्या व्यक्तीवर सुद्धा संमोहित होतो. एखाद्या मूर्तीवर सुद्धा संमोहित होतो, एखाद्या चित्रावर सुद्धा आपण संमोहित होतो. काही लोकांना श्रीकृष्णाचे मूर्ती किंवा फोटोज आवडतात कारण ते संमोहित होते, त्यांना छान वाटतं. काही लोकांना दुसरे आवडते. हे आपण आत्मसंमोहित झालेलो असतो आपण. मग काही लोकांना एखाद्या ठराविक व्यक्ती आवडते, आपल्या नातेवाईकातली एखादी ठराविक व्यक्ती आवडते. मग त्या व्यक्तीवर आपण इम्प्रेस होतो. मग ती व्यक्ती जे म्हणेल, जसं म्हणेल, आपल्याला वाटतं ते करेक्ट आहे. आपल्याला असा भास होतो की ते करेक्ट आहे, कारण ती व्यक्ती म्हणजे करेक्टच. आपण आपल्या गुरुवर सुद्धा आपण आत्मसंमोहित होतो. मग आपण आत्मसंमोहित झाल्याने काय होतं? आत्मसंमोहित झाल्याने त्या व्यक्तीबद्दल आपल्या मनातले सगळे नकारात्मक विचार निघून जाते आणि त्या व्यक्तीबद्दल आपल्या मनात फक्त सकारात्मक विचार निर्माण होते. व्यक्ती करेक्ट असेल तर हा ठीक आहे, परंतु जेव्हा समोरचा व्यक्ती करेक्ट नसेल तर हे तुम्हाला डेंजरस म्हणजे धोकादायक आहे. कारण समोरचा व्यक्ती त्या लायकीचा असेल, त्या हिशोबाने असेल तर तुम्ही जे आत्मसंमोहित होता त्या व्यक्ती जे सांगेल ते तुम्हाला करेक्ट वागायला लागतंय. मग ह्याच्याने तुमचं नुकसान काही होणार नाही. पण जेव्हा समोरचा व्यक्ती करेक्ट नसतो तरी तुम्ही आत्मसंमोहित होऊन त्याचं सर्व ऐकायला लागता, करायला लागता, तर मात्र तुम्हाला त्याचा फायदा न होता नुकसान होऊ शकतं. नुकसान होऊ शकतं. म्हणून आत्मसंमोहन आणि संमोहन. आता संमोहनाचे फायदे काय काय हे समजून घ्या. कारण संमोहन जो आहे, संमोहन किंवा आत्मसंमोहन हे डायरेक्टली तुमच्या अंतर्मनाशी निगडीत आहे. म्हणजे कॉन्शियस माइंडशी निगडीत नाही आहे, सबकॉन्शियस माइंडशी निगडीत आहे. त्यामुळे जेव्हा तुम्हाला संमोहित करण्यात येते, हिप्नोटाईज जेव्हा तुम्हाला करते, तर तेव्हा तुमचं सबकॉन्शियस माइंडचा डोर उघडला जातो. जेव्हा सबकॉन्शियस माइंडचा डोर उघडला जातो तेव्हा तुमचे अनेक स्मृती त्या सबकॉन्शियस माइंडमध्ये असते. अनेक स्मृती आहेत, अनेक ॲक्टिव्हिटी आहेत. असे बरेच काही गोष्टी आहेत जे तुम्हाला अजिबात माहीत नाही. मी काय म्हणतो नीट आहे का? असे बरेच गोष्टी आहेत तुमच्या सबकॉन्शियस माइंडमध्ये, असे बरेच पॉसिबिलिटी आहेत जे तुम्हाला अजिबात माहीत नाही. तुमचा कॉन्फिडन्सचा लेवल, तुमचा मेमोरीचा लेवल, तुमचा कॉन्फिडन्स, तुमचा मेमरी पॉवर, तुमचं कॉन्सन्ट्रेशन, तुमचं विल पॉवर, हे जे तुमच्या शक्ती आहेत, ही शक्ती तुमच्या सबकॉन्शियस माइंडमध्ये दडून बसलेली आहे. मग हिप्नोटिस्ट काय करतो? तुम्हाला संमोहित करून तुम्हाला जे गरजेचं असेल ते शक्ती तुमचं सबकॉन्शियस माइंडमधनं बाहेर काढून कॉन्शियसपर्यंत पोहोचवण्याचं काम, म्हणजे सबकॉन्शियस माइंड टू कॉन्शियसला लिंक करायचं काम त्याचं असतं. एकदा जर लिंक झाली, संपलं. जसं आपलं विद्युतचा तार असतो, इथं फॅन आहे, तिथं स्विच आहे. समजा इकडं फॅन आहे, स्विच आहे. तुम्ही कितीही ऑन ऑफ करा तर ऑन होणार नाही. त्याच्यामध्ये काय लागतो? इनविजिबल तुम्हाला तो केबल लागतो, वायर लागतो,
जे तुम्हाला दिसत नाही ते तुमच्या पाईपमधनं आतनं असतं. तुम्हाला स्विच दिसतो आणि फॅन दिसतो, दोन्ही दिसतो. समजा आतनं कनेक्शन जर नसेल तर तुम्ही स्विच 10 वेळा ऑन ऑफ करा, तुमचा फॅन फिरणार नाही. आता फॅनची कॅपॅसिटी किती आहे? हॉलमध्ये 10 लोक बसले तरी त्याला थंड हवा द्यायची कॅपॅसिटी फॅनची आहे. स्विचची कॅपॅसिटी काय आहे? जोपर्यंत तुम्ही ऑन करत नाही तोपर्यंत तुमचा 10 लोकांना जो हवा देण्याचा कॅपॅसिटी तो ऑन होणार नाही. आता स्विच आहे, फॅन आहे, दोन्ही आहेत. जसं तुमचं कॉन्शियस माइंड आहे, सबकॉन्शियस माइंड आहे, दोन्ही आहेत. पण तुमच्या हातनं काहीही कार्य होईना. तुम्ही ठरवता आज मी असं करू तसं करू, हे करतो ते करतो, पण काही तुमच्या हातनं होत नाही, काही होत नाही. आपण फक्त ठरवतो. जसं आपण फॅनचं स्विच ऑन ऑफ केल्यासारखा गोष्ट आहे. तो तुम्ही 100 वेळा ऑन ऑफ करा, काही होत नाही. त्याच्यामध्ये जो लिंक आहे, जो केबल आहे, त्याचा कनेक्शन जर तुम्ही करेक्ट लावला तर स्विच ऑन करताच तुमचा फॅन फिरायला लागतो आणि 10 लोकांना थंडगार हवा देऊ शकतो. हेच काम तुमचा हिप्नोसिस करत असतो. हिप्नोटिस्ट काय करतो? तुमचं सबकॉन्शियस माइंडमध्ये जाऊन जे तुमचे विल पॉवर आहे, मेमरी पॉवर आहे, जे तुमची अडचण आहे, ते जे कनेक्शन आहे डायरेक्टली तुमचा कॉन्शियस माइंडला जोडून ठेवतो. ज्यावेळेस तुमच्या कॉन्शियस माइंडला जोडला जातो त्यावेळेस तुम्ही जेव्हा तुम्हाला जागृत होतो, हिप्नोटिस्ट जेव्हा तुम्हाला जागृत करतो, संमोहनामधनं जागृत करतो, मग तेव्हा तुमचा कॉन्शियस जो आहे तो सबकॉन्शियस माइंडला जोडल्या गेल्याने ऑटोमॅटिकली तुमच्या मनात एक समजा ते मेमरी पॉवरचं जर तुम्हाला सजेशन दिलं असेल, मेमरी पॉवरचं जर लिंक जोडला असेल तर तुमची मेमरी पॉवर अशी वाढलेली असते की तुम्हाला कोणतं विचारलं की किंवा तू गेल्या वर्षी ह्या दिवशी ह्या टाईमला काय करत होता, तर तुम्ही एका झटक्यात सांगू शकता. आता तुम्ही नाही सांगू शकत. आता जर मी विचारलो काल 2 वाजता तू काय करत होता, तर तुम्हाला आठवून घ्यावं लागते. काल 2 वाजता मी काय करत होतो आठवून घेऊन मग तुम्ही जे काही थोडंसं आठवेल ते तुम्ही सांगता, बाकी काही तुम्हाला आठवणार नाही. पण जेव्हा तुमचं सबकॉन्शियस माइंडमधलं मेमरी पॉवरचं लिंक जेव्हा कॉन्शियसला जोडला जातो हिप्नोटिझमद्वारे, संमोहनाद्वारे, तेव्हा मात्र तुम्हाला प्रतवारी सगळं आठवेल. समजा संमोहित करून तुम्हाला जर विचारलं गेलं की 1900 किंवा 2010ला गुरुवारी मेला दुपारी 3 वाजता तो काय करत होता. आता हे तर इम्पॉसिबल तुम्हाला सांगणं, पण त्यावेळेस तुम्ही एका झटक्यात सांगू शकता की त्यावेळेस मी हे कलरचा शर्ट घातलो होतो, इथं बसलो होतो, किंवा एखादा मूवी बघत होतो, किंवा एखाद्या मित्रासोबत जात होतो, किंवा घरात होतो, बाहेर होतो, हे बोलत होतो, हे तुम्ही अगदी क्लिअर कट सांगू शकता. हे आहे संमोहनाची शक्ती, संमोहन शक्ती. संमोहन काय करतो? संमोहित व्यक्ती काय होतो? सबकॉन्शियस माइंडमधली आपली शक्ती, आपल्या आतची शक्ती आहेत, अनंत पॉसिबिलिटी जे आहेत, तुमच्या अंतर्मनातले सर्व शक्ती जागृत करून तुमचं माइंड जो आहे स्ट्रॉंग बनवत असतो. तुमच्या माइंडला जर अति स्ट्रॉंग बनवायचं असेल तर तुम्हाला हिप्नोसिस व्हावं लागेल. हिप्नोसिस झाल्याने तुमच्या मनातले जे काही पॉसिबिलिटी आहेत ते तुम्हाला जागृत करता येते. तर हिप्नोटिस्ट काय करतो? हिप्नोटिझमद्वारे तुमच्या सबकॉन्शियस माइंडमध्ये जाऊन स्टेप बाय स्टेप कॉन्सन्ट्रेशन, विल पॉवर, कॉन्फिडन्स याच्यावरती प्रकाश